आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टोरेज डिव्हाइसेस म्हणजे काय? स्टोरेज डिव्हाइस कोणते आहेत? याबद्दल आपण माहिती घेणार. स्टोरेज डिव्हाइसचे प्रकार कोणते? असे हे या व्हिडिओमध्ये बघायचं आहे आपल्याला. स्टोरेज डिव्हाइस हा संगणकाच्या हार्डवेअरचा एक अविभाज्य घटक आहे. जे आपण संगणकावरती प्रक्रिया करतो, जी माहिती सेव्ह करतो, डाटा सेव्ह करतो, ती स्टोअर्ड होत असते त्या स्टोरेज डिव्हाइसेसमध्ये. ह्या स्टोरेज डिव्हाइसेसमध्ये आपण हा डाटा स्टोअर करून ठेवत असतो. माहिती स्टोअर करतो. संगणक चालू होतो, बूट होतो. हे जे इन्स्ट्रक्शन सेव्ह होतात, हे एका चिपमध्ये सेव्ह होतात. हे सगळे स्टोरेज डिव्हाइसचे उदाहरणं आहेत. मग आता स्टोरेज डिव्हाइस कुठले हे आपण बघूयात. स्टोरेज डिव्हाइसचे 2 प्रकार आहेत. एक प्रायमरी स्टोरेज डिव्हाइस आणि दुसरा सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस. प्रायमरी स्टोरेज डिव्हाइसमध्ये फक्त आणि फक्त रॅम येते. रॅम ही चिप येते. रॅम म्हणजेच रँडम ॲक्सेस मेमरी. रॅमचा लाँग फॉर्म. रॅम ही आपल्या मदरबोर्डवरती फिट केली जाते. ज्यावेळेस हिला प्रायमरी स्टोरेज असं का म्हटलंय, तर ज्यावेळेस आपण एखादं काम करत असतो, एखाद्या फाईलवरती आपण माहिती भरत असो किंवा आपण फाईल तयार करत असो, अचानक जर लाईट गेली, तर त्यातला डाटा डिलीट होतो. बघा, जर आपण एखादी फाईल सेव्ह केली नाही, अचानक जर लाईट गेली, तर ती माहिती निघून जाते. पण आपण तिला जर सेव्ह केलं, मग ते एका हार्ड डिस्कमध्ये जातो, तो स्टोअर झालेला. मग आपण पाहिजे त्यावेळेस आपण बघू शकू. त्यामुळं हार्ड डिस्क, बाकीच्या सगळे डिव्हाइस आहेत ते त्यांना सेकंडरी स्टोरेजमध्ये मोडलं जाईल. प्रायमरी स्टोरेजमध्ये रॅम का मोडते? तर तात्पुरता डाटा हा रॅममध्ये स्टोअर्ड असतो. त्यामुळं रॅमला व्होलाटाईल स्टोरेज डिव्हाइस किंवा प्रायमरी स्टोरेज डिव्हाइस, मराठी म्हटलं तर तात्पुरता स्टोरेज डिव्हाइस, तात्पुरती माहिती सेव्ह करून घेणारा डिव्हाइस म्हणजेच प्रायमरी स्टोरेज डिव्हाइस म्हणजेच रॅम. आता सेकंडरी स्टोरेज डिव्हाइसमध्ये डाटा जोपर्यंत आपण डिलीट करत नाही, तोपर्यंत याच्यातला डाटा डिलीट होऊ शकत नाही. जसं की हार्ड डिस्क. आता रॅम ही इंटरनलीच वापरली जाते. आपल्या मदरबोर्डवरती फिट असते. पण हार्ड डिस्क मात्र 2 प्रकारचे येतात. सेकंडरी स्टोरेज डिव्हाइसला स्थिर स्टोरेज किंवा नॉन व्होलाटाईल स्टोरेज असं पण म्हटलं जातं. लाईट गेल्यानंतर निघून न जाणारं. याच्यामध्ये सीडी आहे, डीव्हीडी आहेत, हार्ड डिस्क येईल, पेन ड्राईव्ह येईल, एस-एस-डी हार्ड डिस्क येईल. हे सगळे सेकंडरी स्टोरेज डिव्हाइसचे प्रकार आहेत. आता सेकंडरी स्टोरेज डिव्हाइसमध्ये पहिलं हार्ड डिस्क. हार्ड डिस्कमध्ये डाटा जो असतो तो प्लॅटर्स जे एकावर एक रचलेले असतात. हार्ड डिस्कमध्ये डाटा स्टोअर करणं, ऑर्गनाइज करणं, ट्रॅक्स आणि सेक्टरच्या स्वरूपात आणि सिलेंडरच्या स्वरूपात तो वापर केला जातो. एक गोल चकती असते, त्याच्यामध्ये ट्रॅक्स असतात, सेक्टर्स असतात. त्या सेक्टर्सवरती आपला जो डेटा असतो तो सेव्ह केला जातो. हार्ड डिस्क 2 प्रकारचे असतात. एक आपल्या सीपीयूमध्ये इंटर्नल हार्ड डिस्क असतेच, पण आपल्याला जर एक्स्ट्रा स्पेससाठी वगैरे जर लागणार असेल, तर आपण एक्सटर्नल हार्ड डिस्क सुद्धा यूएसबी केबलद्वारे आपण वापरू शकतो. ही पाहिजे त्यावेळेस काढघाल करता येऊ शकते. पण इंटर्नल हार्ड डिस्क असते ती याच्यामध्येच सीपीयूमध्येच आपल्याला आपल्या कॅबिनेटमध्ये फिट केली असते. ती नेहमी आतल्या साइडलाच असते. त्यामुळे सारखं काढता घालता येत नाही. एक्सटर्नल हार्ड डिस्क आपण पाहिजे त्यावेळेस काढू शकतो. एखाद्या पेनड्राईव्ह प्रमाणे वापरू शकतो. हे झाले हार्ड डिस्कचे प्रकार. सॉलिड स्टेट स्टोरेज तुम्ही आता इथे बघतच असाल. हे सुद्धा आता हार्ड डिस्कच काम करते. कॉम्प्युटरच्या आतमध्ये कनेक्ट होण्यासाठी हे केलेलं आहे. जसं की एखाद्या लॅपटॉपमध्ये वगैरे सुद्धा अशा प्रकारच्या हार्ड डिस्क वापरले जातात. हार्ड डिस्कची कॅपॅसिटी 256 जीबी, 512 जीबी, 1 टीबी अशा मध्ये तुम्हाला कॅपॅसिटीमध्ये आपल्याला हार्ड डिस्क मिळून जातात. पण एखादा पेनड्राईव्ह जर घ्यायचा म्हणला तर 512 जीबीचा आपण नाही घेत. साधारणतः 4 जीबी, 2 जीबी, 8 जीबी, 10 जीबी, जास्तीत जास्त 16, 32, 64 जीबी पर्यंतची आपण पेनड्राईव्ह घेऊ शकतो. पण हार्ड डिस्क जर घ्यायची म्हणली तर 2 जीबी, 4 जीबीची नाही मिळत. 256 जीबी पासून मिळते. पण आता 256 जीबी कुणीही वापरत नाही. 512 जीबी चे 2 हार्ड डिस्क वापरले जातात किंवा 1 टीबीची एक हार्ड डिस्क आपण वापरतो आपल्या एका कॅबिनेटमध्ये, आपल्या सीपीयूमध्ये. डेली एखाद्या पीसीमध्ये हार्ड डिस्कचा डाटा एवढ्या प्रमाणात स्टोअर होऊ शकतो किंवा एवढ्या कॅपॅसिटीची आपण हार्ड डिस्क वापरू शकतो. त्याच्यानंतर डाटा स्टोअर करण्यासाठी आणखीन डिव्हाइस वापरला जातो तो म्हणजे ऑप्टिकल डिस्क. ऑप्टिकल डिस्क म्हणजे सीडी आणि डीव्हीडी. सीडी कॉम्पॅक्ट डिस्क, डीव्हीडी डिजिटल व्हर्सटाईल डिस्क. याच्यामध्ये ह्या डिस्कमध्ये ही जी चकती आहे, ह्या चकतीवरती डाटा स्टोअर्ड होत असतो. एखादा ऑफिसचा डाटा किंवा एखाद्या कॉलेजमध्ये आपल्याला एखादा प्रोजेक्ट जर सबमिट करायचा असेल, तर आधी पेनड्राईव्ह नव्हते, तर सीडी आणि डीव्हीडीमध्ये आपण डाटा सबमिट करायचो.
तर हे ऑप्टिकल डिस्क सीडी आणि डीव्हीडी. सीडीची कॅपॅसिटी 700 MB एवढी असते. याची साठवून ठेवण्याची क्षमता 700 MB असते. बघा तुम्ही एखाद्या सीडीवरती जर वाचलं असेल, तर सीडी-आर लिहिलेलं असेल किंवा सीडी-आर-डब्ल्यू असं लिहिलेलं असतं आणि त्याची कॅपॅसिटी लिहिलेली असते 700 MB. त्याच्यानंतर डीव्हीडी कॅपॅसिटी आहे. डीव्हीडी डिजिटल व्हर्सटाईल डिस्क याची कॅपॅसिटी आपण 4.7 GB पासून 17 GB पर्यंतच्या आपल्याला डीव्हीडी मिळून जातात मार्केटमध्ये. त्याच्यानंतर हे काही मेमरी युनिट्स आहेत. आपल्याला पेन ड्राईव्ह पण आपण बघितला. इथे मी इमेजेस दिल्यात सर्व स्टोरेज डिव्हाइसेसचे. हार्ड डिस्क बघितली आपण. सीडी डीव्हीडी बघितल्या. सीडी डीव्हीडीच्या आधी सुद्धा फ्लॉपी डिस्क असायचे, पण आता फ्लॉपी डिस्कची वापर पूर्णपणे नाहीसा झाला आहे. फ्लॉपी डिस्क आपण सध्या वापरतच नाही. सीडी डीव्हीडी सुद्धा आजकाल सध्या नाही आहेत मार्केटमध्ये किंवा वापरले जात नाही. एखाद्या ऑफिसेसमध्ये किंवा स्कूलमध्ये, शाळांमध्ये वापरलं जाईल. पण डेली यूजमध्ये तर सध्या सगळीकडे पेन ड्राईव्हज किंवा जास्तीत जास्त एक्सटर्नल हार्ड डिस्क वापरले जातात. जसे आपल्या मोबाईलमध्ये मेमरी कार्ड्स वापरले जातील, अशा पद्धतीने हे सेकंडरी स्टोरेज वापरले जातात. सगळ्यात लास्ट मी एक इथे कॅपॅसिटी दिली आहे सगळ्याच्या किंवा मेमरी म्हटलं जाईल. ही जी मेमरी असते, हा जो डाटा सेव्ह होत असतो आपल्या याच्यामध्ये, याचं मेजरमेंट बीटमध्ये असं होतं. मेमरी ही बाईटमध्ये मोजली जाते. एक बीट म्हणजे एक अक्षर म्हणूयात. असे जर 8 अक्षरं म्हणजे 8 बीट जर एकत्र आले, तर आपण त्याला 1 बाईट असं बोललं जातं. जसं 500-500 ग्रॅम आपण 1 किलो म्हणतो, त्याच पद्धतीनं कॉम्प्युटरमध्ये ज्या मेमरी असतात, त्या बाईटमध्ये मोजल्या जातात. बाईटच्या आधी बीट येतो. याच्यामुळे आपल्या कॉम्प्युटरमध्ये डाटा हा बायनरी डिजिटमध्येच होतो. बायनरी म्हणजे 2च अक्षरं. कॉम्प्युटरला नेहमी 2च अक्षर समजतात. एक 0 आणि 1. असे 2च डिजिट कॉम्प्युटरला समजतात. पण लँग्वेज मात्र तो कन्व्हर्ट करून घेतो स्वतःच्या भाषेत आणि आपल्याला आउटपुट देतो मात्र आपल्याला समजेल अशा भाषेत. तुम्ही बघा आपल्याला आउटपुट 0101 असं मिळत नाही. तो लँग्वेज स्वतःच्या भाषेमध्ये कन्व्हर्ट करतो आणि मग आपल्याला समजेल अशा भाषेत आपल्याला आउटपुट देतो. हे सगळं विदिन अ फ्रॅक्शन सेकंडमध्ये होत असतं. आता बीट आत्ताच सांगितल्याप्रमाणे 8 बीट म्हणजे 8 कॅरेक्टर जर असे एकत्र आले म्हणजे 01, 01, 01 असे जर 8 अक्षरं 8 बीट एकत्र आले तर 1 बाईट तयार होतो. असंच 1024 बाईट जर एकत्र आले तर 1 किलोबाईट तयार होतो. असेच 1024 किलोबाईट जर एकत्र आले तर 1 मेगाबाईट तयार होतो. असेच 1024 मेगाबाईट जर एकत्र आले तर 1 GB तयार होतो. GB नंतर TB. 1024 GB जर एकत्र आले तर 1 TB तयार होतो. म्हणजेच बीट, बाईट, किलोबाईट, मेगाबाईट, गिगाबाईट आणि टेराबाईट याच्या पुढेही आहेत, पण आपण सध्या एवढं मेजरमेंट पाहून घेऊयात. बीट, बाईट, किलोबाईट, मेगाबाईट, गिगाबाईट आणि टेराबाईट. चुकूनही कशा पद्धतीने आन्सर आले किंवा क्वेश्चन आले तर अशा पद्धतीने आपण देऊ शकतो. सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. बीट, बाईट, किलोबाईट, मेगाबाईट, गिगाबाईट, टेराबाईट अशा पद्धतीने मेमरीज या बाईटमध्ये मोजल्या जातात.